नमस्कार, मी कोमल. आज आपण बनवतोय एक स्पेशल रेसिपी. ती म्हणजे उपवासासाठी बनवतोय. तर नेहमी आपण खिचडी किंवा शाबू वडे वगैरे बनवतो, पण आजची रेसिपी थोडीशी स्पेशल आणि वेगळी आहे. तर आज आपण बनवतोय अ, उपवासाचे आप्पे. तर ते आप्पे आपण बनवणार आहोत वरीचे तांदूळ आणि शाबू तांदळापासून. तर सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा छान लागते. तर चला तर सुरुवात करूया रेसिपीला. तर इथं मी शाबू घेतलेले आहेत. तर हे बारीक शाबू आहेत, ते मी भिजवून घेतलेले आहेत. हे शाबू लगेच भिजतात, याला खूप जास्त टाईम लागत नाही भिजण्यासाठी. आणि इथं मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. तर आमच्या इकडे याला वरी बोलतात. तुमच्या इथं काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर काही लोक भगरसुद्धा बोलतात याला. तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या सालीसुद्धा काढून घेतलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जी वरई आपण धुवून घेतलेली आहे ती काढून घेतलेली आहे. आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शाबूसुद्धा टाकून घेणार आहे. तर सगळे शाबू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. झटपट तयार होते रेसिपी आणि थोडंसं वेगळं काहीतरी उपवासाच्या दिवशी. तर हे बघा, मी वरई आणि शाबू मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. आता मी थोडंसं दही टाकून घेते. दही टाकल्यामुळे हे मिश्रण बारीक करताना पाण्याची गरज नाही पडत. तर अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही आपल्याला. तर मी झाकण लावून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते. तर हे बघा, मी आप्पे बनवण्यासाठी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर ते कशा पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकताय. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा बनवलेलं नाही मी. तर आता काय करायचं आहे, उकडलेले बटाटे जे आहेत ते मी हाताने कुस्करून घेते. तर हाताने का कुस्करून घ्यायचे, तर काय होतं, किसणीने जर आपण खिसला हा बटाटा तर तो खूप जास्त चिकट होतो. मग आप्पेसुद्धा खूप चिकट होतात. ते आप्पे चिकट होऊ नये यासाठी मी बटाटा जो आहे तो हातानेच कुस्करून घेतलेला आहे. अजिबात गाठी वगैरे राहू दिलेलं नाही त्याच्यामध्ये. सगळं हाताने व्यवस्थित कुस्करून घेते, म्हणजे आप्पे जास्त चिकट होत नाहीत किसून न घेतल्यामुळं. तर आता काय करायचं आहे, जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा किसून घेतलेला बटाटा, सॉरी मी हाताने जो कुस्करून घेतलेला बटाटा आहे तो टाकून घेतलेला आहे. आता मी हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. तर 4-5 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. त्याच्यातलं मी हिरवी मिरची जी आहे मिक्सरला बारीक केलेली ती या बॅटरमध्ये टाकलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेते. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी थोडीच मिरची टाकलेली आहे, खूप जास्त मिरची टाकलेली नाही. शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी. तर शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेऊन त्याचं कूट बनवून ठेवलं होतं. तर तेच कूट मी टाकलेलं आहे. थोडासा खायचा सोडासुद्धा मी टाकणार आहे. खायचा सोडा टाकल्यामुळे आप्पे छान असे फुललेले तयार होतात. आणि आता मी चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आहे. तर हाताने सुद्धा मिक्स केलं तर चालतं, म्हणजे बॅटरसुद्धा व्यवस्थित मिक्स होतं. पण मी चमच्याने करून घेते मिक्स. थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं आपण आप्पे बनवू शकतो. उपवासाच्याच दिवशी बनवावं असं काही नाही. तर हे बघा, इथं मी आप्पे पॅन घेतलेलं आहे. तर ते मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पॅन व्यवस्थित गरम करून घेणार आहे मी. आप्पे बनवायसाठी हे आप्पे पात्र जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे आप्पेसुद्धा व्यवस्थित बनतात.
आणि आता मी चमच्याने थोडंसं तेल टाकून घेणार आहे प्रत्येक साच्यामध्ये. सुरुवातीलाच हे तेल आपल्याला लावावं लागतं या पात्राला. तर हे बघा, मी चमच्याने सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ब्रश असेल तेल लावण्यासाठी तर त्या ब्रशने सुद्धा तुम्ही तेल लावू शकता, किंवा अशा पद्धतीनं हे आप्पे पॅन जे आहे ते असं जरी फिरवलं तरी ते सगळीकडे तेल असं पसरलं जातं. किंवा चमचा घ्यायचा आणि चमच्याने असं साईडने सगळीकडं तेल लावून घेतलं तरी चालतं. फक्त हे आप्पे पॅन जे आहे ते व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आप्पे बनवायला घ्यायचे, म्हणजे आप्पे चांगले बनतात. तर हे बघा, आता मी थोडंसं जे बॅटर आहे ते प्रत्येक साच्यामध्ये टाकून घेते. सुरुवातीला मी मध्ये टाकते, कारण की हे आप्पे पात्र जे आहे ते मध्ये लवकर गरम होतं त्यासाठी. तर सगळीकडं मी हे बॅटर जे आहे ते थोडं टाकून घेणार आहे प्रत्येक साच्यामध्ये. उपवासा दिवशीच असं हे आप्पे बनवले तर चालतात असं काही नाही. नाश्त्याला सुद्धा बनवले तरी मुलंसुद्धा आवडीने खातात. तर हे बघा, हे आप्पे मी एका बाजूने व्यवस्थित झाकण ठेवून पचवून घेणार आहे आणि नंतरच दुसऱ्या बाजूने पलटी करणार आहे. तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आप्पे पचलेले आहेत की नाही, आणि नंतर पलटी करायचे. तर हे बघा, सगळे आप्पे मी बनवून घेतलेले आहेत. तर अगदी छान लागतात हे आप्पे. वरईचे तांदूळ आणि शाबूचे जे आप्पे आपण बनवलेले आहेत ते दहीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतात, किंवा असंच खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.